साहेबांना मी जे पाहिलं हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं. मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असतील. कारण की सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो, अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार, आमच्यासाठी कधी वेळ देणार. त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं. आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा की ज्या बापानी जे आहे या सर्व शिवसैनिकांना जे आहे ते आपलं कुटुंब त्या ठिकाणी मांडलं. म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला. श्रीकांतचं भाषण समोरून ऐकलं तेव्हा मला कळलं की एक बाप म्हणून, माझ्या आईवडिलांचा मुलगा म्हणून, एक नवरा म्हणून मी अपयशी ठरलो. ही खंत आतापर्यंत मला वाटत नव्हती, कारण मला काल श्रीकांतनी माझे डोळे उघडले. कारण त्याला जे आलेले अनुभव, तो शाळेत कुठे जातो, तिथून तो मेडिकलमध्ये कधी गेला, MBBS कधी झाला. एकदा मी तो बोलायला पाहिजे होतं त्यांनी, एकदा मी गेलो होतो त्याच्या DY पाटीलमध्ये, MBBS झाला, MS पहिलं वर्ष पूर्ण केलं. नंतर त्याला निवडून येण्यासाठी कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये सुशिक्षित तरुण चेहरा पाहिजे म्हणून त्याला उभा केला. त्याच्यानंतर त्यांनी फायनल इयर MSचं त्यांनी त्याच्यानंतर केला. खासदार अगोदर झाला, नंतर ऑर्थोपेडिक सर्जन, शेवटचं वर्ष त्यांनी पूर्ण केलं. खरं आहे, त्याला कोणीतरी विचारलं, तुझ्या वडिलांच्या बरोबर, परिवाराच्या बरोबर इतक्या वर्षामधले काही आठवणी सांग. काय सांगणार तो आठवणी, काय सांगणार. कारण मी जेव्हा जायचो तेव्हा माझे आई वडील, मुलगा हे सगळे झोपलेले असायचे. ते सकाळी शाळेत जायचो तेव्हा मी झोपलेला असायचो. पिता पुत्राची, माझ्या वडिलांची, आईची भेट 15-15 दिवस, एक महिना होत नव्हती. आणि त्यांनी कालच्या भाषणामुळे तो बोलून गेला, तो वस्तुस्थिती बोलून गेला, त्याच्या मनातलं बोलून गेला. आतापर्यंत कधी त्यांनी मला सांगितलं नव्हतं, परंतु त्यांनी देखील तुम्हाला एक परिवार समजला असेल म्हणून त्या परिवाराच्या समोर त्यांनी खंत व्यक्त केली. पण माझ्या बापाचा मला अभिमान आहे असंही म्हणाला तो, त्याचाही मला अभिमान आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.